वेलकम बॅक टू माय चॅनल पालघर बॉयज। तर आज आपण आलेलो आहोत वडरायला आणि ही मच्छी आपण ही जी इथे मच्छी दिसते त्यापैकी आपण हे घेतलेले आहे। हे जे आहे हे एक 3 टोपला आहे आणि ह्याचा भाव आहे 300 रुपये। तर आपण हे 300चे घेतलेले आहेत आणि ह्याच्यात हे दुसरे घेतलेले आहेत। ही जाळी घेतलेली आहे 400ला। ह्याच्यात बोंबील आणि कोलंबी आहे। तर पुढे किती निघते तर बघूया आपण। हे असं मिक्स मावरं निघते, नंतर दाखवतो किती काय मावरं निघालं त्याच्यातून। तर आपण जी कोलंबीची जाळी आहे घेतलेली आहे 400 रुपयाला, ती आता आपण खाली करणार आहोत। तर हे आपण 400 रुपयाला घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय किती मोठमोठ्या कोलंब्या आहेत। हे बघू शकता, हे बघा मोठ्या मोठ्या कोलंब्या आहेत ह्याच्यात। हे बघा मोठमोठे कोलंबे आहेत। आता आपण निवडणार, हे वेगळं निवडणार आणि हे जे 300चे घेतले ते निवडले आहेत। ह्या कोलंब्या निवडलेल्या आहेत। मांदिली आहे, हे एवढे मांदिले आहेत आणि ह्याच्यात पण मांदिले आहेत आणि हे आता 400चे घेतले ते आपण निवडणार आहोत। चला तर चला निवडूया आपण। ह्या कोलंब्या आपण इथे ठेवणार आहोत मोठमोठ्या। हे बघा, हे आत्ताशे 100 रुपयाचे कोलंब्या झालेले आहेत एवढे आपले। हे बघा, तर अशा प्रकारे तुम्हाला ताजी मावरं पाहिजेत असेल तर वडरायला नक्कीच भेट द्या। अजून आपण अजून व्हिडिओ काढणार आहोत। सुक्या बोंबलाचा काय भाव चालू आहे तेही तुम्हाला सांगणार आहोत। मांदेल्याचं काय भाव झालं आहे तेही आपण तुम्हाला सांगणार आहोत पुढच्या व्हिडिओत। पण आईस फोडलेला आहे आणि ही कोलंबी भरत आहोत आपण। त्याच्या पिशवीमध्ये टाकलेलं आहे, बर्फ टाकलेला आहे। ही बघा, ही कोलंबी जर आपण बघितलं 700 रुपयाचं आपण मच्छी घेतलेली, तर 700 रुपयाच्या मच्छीमध्ये आपल्याला भरपूर मिळाले। हे बघा, आणि मांदेली आणि बोंबील पण काढलेले आहेत। हे मिक्स मावर आहे आणि हे बघा इकडे आपण भरत आहोत ह्या पिशवीमध्ये बर्फ टाकून भरलेला आहे। हे बघा मोठमोठे कोलंबे आहेत, त्याच्यावर आपण आईस मारूया। तर आपली ही पिशवी भरलेली आहे। हे बघा किती भरलेली आहे, जवळजवळ 7 किलोच्या आसपास आहे। एवढी कोलंबी आणि लहान कोलंबी आहे। एवढं हे मिक्स मावरं निघालेलं आहे। हे बघा, आणि हे उर्वरित मावरं आहे ते आपण सुकवायला देणार आहोत कोणाकडे तरी। हे बघा, हेही आपण त्याच्यात टाकणार आहोत। सध्या बोंबलाचा भाव जास्त आहे कारण बोंबील भेटत नाही आहेत म्हणून। तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि कमेंट जरूर करा आणि वडरायला नक्की भेट द्या।